हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजची साफसफाई तुम्ही बघतच असाल. हे जे तुम्हाला जसं इझिली दिसतंय ना, हे इझिली असं निघत नाही आहे. ह्याला जरा वेळ लागतो आणि हाताला वगैरे पण लागायची शक्यता असते. कारण आता मला काय सवय झाली आहे, मला माहिती आहे आता कुठे कसं पकडायचं ते, त्याच्यामुळे ते होतं आहे माझ्याने. म्हणजे मी करते बऱ्यापैकी. आणि अशा ट्रॉल्या मी महिन्यातून एकदा तरी ह्या अशा बाहेर काढून मी साफ करतेच. कारण झुरळं ट्रॉल्या म्हटलं की झुरळं प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं ना तर तेच म्हणतात तुझ्याकडे झुरळं झाले का, म्हणते नाही माझ्याकडे नाही आहेत. कारण मी बघायला गेलं तर मी अशाच ट्रॉल्या साफ करते मी. फक्त ही जी शेवटची कोपऱ्यातली ही छोटीवाली दिसते ना, ही फक्त मला येत नाही काढायला, काय माहिती नाही जमत मला ही ट्रॉली काढायला. बाकी माझ्या मी अशाच ट्रॉल्या साफ करते. जेवण वगैरे झालं होतं सकाळचंच माझं. किचनवर तुम्ही पसारा बघू शकता आहे. ट्रॉल्यांमधलीच भांडी काढून ठेवली आहेत. जेवण वगैरे सगळं आटपलं, तीर्थाचं पण सगळं झालं होतं. फक्त भरवायचं होतं तिला, तर मम्मीकडे दिलं होतं मी वरती. म्हटलं तिला भरवा. अथर्व पण स्कूलला गेला होता आणि अथर्वचे पप्पा वरती घरातूनच काम करत होते. तर आज ते होते म्हणून म्हटलं आज हे एक महत्त्वाचं काम करून घेऊया. कारण ते पण सब बघतात काम करता करता तीर्थाला आणि मम्मी पण असतेच. म्हणून म्हटलं आज हे काम करूया. हे तर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं, म्हणून आज हे करायला घेतलं जेवण वगैरे सगळं आटपून. तर बघू शकता तुम्ही अशी झाडू वगैरे मारून कुठे कानाकोपऱ्यामध्ये काय काय कचरा आहे ना तो व्यवस्थित काढता येतो. नाहीतर नुसतं ते स्टीलचे बॉक्स आपण काढले ना आणि त्या ट्रॉल्या अशाच ठेवल्या ना तर कुठे ना कुठे त्या हे जे लोखंडाचे दिसत आहेत ना तुम्हाला, त्याच्यामध्ये कीड मुंगी किंवा झुरळं असं काही नाही काय अडकून राहतंच. त्याच्यामुळे मी असंच साफसफाई करते. मला आवडतं असंच करायला. त्यानंतर एक एक ते स्टीलचे बॉक्स आहेत ते एक एक बाथरूममध्ये घेतले, ते एक 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 क्लीन केले. व्यवस्थित ते घासावे लागतात. ते दिसताना असं दिसतं आहे पण आपण काय नाही काय तेलाचं वगैरे असं भांडं वगैरे असतं ना, धूळ वगैरे किंवा काय ते सगळं अडकलेलं असतंच. ते नुसतं पाणी टाकलं तर ते नाही निघत बरोबर. त्यामुळे ते असंच घासावं लागतं. ते सगळे मी व्यवस्थित सगळे एक 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 क्लीन करून घेतले. त्यानंतर हे एक 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 जे झाले होते स्टीलचे माझे ते बॉक्स घासून ते मी सगळे हॉलमध्ये आणले आणि व्यवस्थित एका लाईनीत लावून ठेवले. आणि वरती पंखा फास्ट केला म्हणजे ते व्यवस्थित सुकायला, म्हणजे सगळं पटापट नंतर लावता येईल. त्यानंतर हे जे लाकडाचे आहेत ना ट्रॉल्या त्या त्या घेतल्या बाथरूममध्ये घासायला. अथर्वचे पप्पा पण खाली आले होते. तर त्यांनाच सांगितलं एक एक घेऊन जायला आणि ते एक एक घेऊन जात होते. मी जसं क्लीन करत होती तसं, आणि दुसरं एक एक ते देतही आणून देत होते. कधी कधी ते घरी असले ना की त्यांची मदत होते मला. आणि अजून एक सांगायचं होतं म्हणजे अथर्व शाळेत गेला होता ना तर टीचरनी फोन केला होता स्कूलमधून की त्याला बरं नाही आहे तर त्याला घ्यायला या तुम्ही. तर त्याचे पप्पा गेले होते आणायला. तर त्याला जरा ताप भरला होता, अंग गरम झालं होतं. तर त्याला घेऊन आलो. मग थोडा वेळ त्याच्या मागे गेला आणि तीर्था पण खाऊन पिऊन झोपली होती. त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही मला. तिची गडबड एवढी नसते जास्त, फक्त तिच्याकडे आता लक्ष द्यायला लागतं कारण ती आता जरा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला लागली आहे. तर मम्मी होतीच तिच्या बाजूला, जेवली पण नव्हती मी. म्हटलं आधी हे सगळं आवरते त्याच्यानंतर जेवते. तर हे सगळं आवरेपर्यंत मला किती 3:30 वाजले. त्याच्यानंतर जेवली मी. म्हटलं हे आधी आवरून घेऊया, हे महत्त्वाचं काम आहे म्हणून.
मी ना माझ्या मैत्रिणींकडून किंवा आजूबाजूंच्या काकी आहेत ना, ज्यांच्याकडे ट्रॉल्या आहेत ना, त्यांच्या तोंडून ऐकलं होतं की काय नको ट्रॉल्या, काय उगाच ती झुरळं होतात, नुसती घाण होते घरामध्ये, त्यापेक्षा आपलं साधं सिंपल बरंच आहे, असं मी प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं होतं. तेव्हाच मी ठरवलं होतं, म्हटलं आज ना उद्या कधी आमचं घर बनलं ना नवीन, की मी अशी साफसफाई करीन, कारण मला ट्रॉली सिस्टम खूप आवडते. ते सगळं उघडं उघडं भांडी राहण्यापेक्षा हे बरं आहे. आणि ते काका होते आमच्या सोसायटीमध्ये, त्यांच्याकडून मी शिकून घेतली कशी ती ट्रॉली खोलायची आणि लावायची ते. त्याच्यामुळे मला बरं पडतं आहे. बघूया की कधीपर्यंत जमतं आहे ते. पण मी दरवेळेला अशी साफ करते. मला ना अजून एक बोलायचं होतं. हे जे व्लॉगिंग सुरू केलेलं आहे, ह्यामध्ये कसं ना दिसायला असं दिसतं की हां, कॅमेरा लावला की झालं, शूटिंग झालं. पण असं नसतं. ह्याला ना ह्याच्यामध्ये ना 2 तासाचं काम असेल ना, तर त्याला 4 तास लागतात. आणि त्याच्यानंतर हे शूटिंग केल्याच्यानंतर ते एडिटिंग करा, म्हणजे खूप वेळ लागतो. जो मोबाईलमध्ये जो मास्टर असेल ना, तर त्याच्यासाठी ते 15-20 मिनटाचं किंवा अर्ध्या तासाचं काम असू शकतं. पण जो नवीन असेल, म्हणजे निदान माझ्यासारखा जरी असेल ना, तर मला तर 2 तास लागतात एडिटिंगला. तेच त्याच्यानंतर हे मी इकडे सगळ्या ट्रॉल्या वगैरे झाल्या माझ्या, स्वच्छ घासून पुसून त्या मी हॉलमध्ये पंखा फास्ट केला आणि ठेवल्या सुकवायला. नंतर हे इथे हे सगळं फिनेलमध्ये बाल्टीमध्ये पाणी घेऊन जरासं फिनेल घातलं आहे आणि साबण कात्या असं घेऊन सगळं क्लीन केलं आहे, घासून काढलं आहे आणि शेवटी त्या फिनेलच्या पाण्याने पुसून काढलं आहे, म्हणजे तो वास राहावा त्याच्यामध्ये. आता कोण म्हणेल की हां, फिनेलचं पाणी घेतलं आहे तर भांड्यांना वास येईल, तर नाही येणार वास, कारण मी काय लगेच भांडी लावणार नव्हती. ह्याला नाही म्हटलं तरी 2 तास माझे जाणारच होते परत त्या ट्रॉल्या लावायला. त्याच्यामुळे तो वास पण राहतो जरा व्यवस्थित कानाकोपऱ्यांमध्ये आणि काहीच राहत नाही कीड अशा प्रकारे मी ह्या ट्रॉल्या साफ करते. त्याच्यानंतर सगळं आटपलं फायनली आणि जेवली. बाकी माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडून काही ॲडवाईज असतील तर त्याही तुम्ही सांगू शकता. मी ट्राय करेन तसं करायचं. त्यानंतर सगळी भांडी पण मी सगळी फटाफट घासून घेतली, सगळं आवरून फायनली सगळं हॉलमध्ये ठेवलं पंख्याखाली सुकायला. आणि मी पण जेवून घेतलं आणि मग छानपैकी मस्त जाऊन झोपली. थोडा आराम केला 1-1.5 तास. अथर्वला पण बरं नव्हतं, त्याची पण वळवळ चालूच होती. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते मी. आणि थँक्यू ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.